नमस्कार मित्रांनो, हेल्दी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इथे छोलेची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। भाजी तयार करण्यासाठी इथे आपण मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी आपण सर्वात आधी कांदा टाकलेला आहे। इथे कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर बदललेला आहे। छान कांदा भाजून झाला, जास्त भाजून त्याला जळू शकतो, त्याच्यामुळे आपण या स्टेजवर कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर आपण हिरव्या मिरच्या भाजून घेऊया। मिरच्याही भाजून झालेल्या आहे, फार जास्त अशा जाळायच्या नाहीये, बस एवढ्यात भाजून झाल्या की आपल्याला काढून घ्यायच्या। यानंतर आपण लाल मिरची भाजून घेऊया। लाल मिरची लवकर भाजते, त्याच्यामुळे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची, कारण की ऑलरेडी आपला तवा हा किंवा तुम्ही ज्याच्यावर भाजताय ते गरम झालेलाच असतो, कारण की आपण कांदा आणि हिरवी मिरची भाजून घेतलेली होती। आपण थोडे शेंगदाणे भाजून घेऊया। इथे आपण काही खडे मसाले पण भाजून घेऊया। त्याआधी भाजलेले शेंगदाणे काढून घेऊ। घेतलेला खडा मसाला हा भाजून घेऊया। एकदम लो फ्लेम ठेवायची भाजताना। खसखस तडतडायला लागली की त्यावेळेस आपण हा भाजलेला मसाला सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। एक छोटा अर्धा चम्मच तेल टाकू याच्यात आपण। तेलामुळे कसं खाली असलेली खसखस आणि इतर खडे मसाले या सगळ्या याच्यामध्ये मिक्स होऊन जातील आणि खाली बुडाला ते लागून जळणारही नाही। मसाले आता भाजून तयार झालेले आहेत। आता आपण याची बारीक पेस्ट काढून घेऊया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाले टाकून घेतलेले आहेत, त्यामध्ये कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर जास्त असली तरी मसाला हा एकदम भाजीमध्ये छान लागतो, त्याच्यामुळे कोथिंबीरचं प्रमाण हे जास्त असलं तरी काही हरकत नाही। याच्यामध्ये आपण एक छोटा चम्मच मीठ घालूया। एक छोटा चम्मच जिरे, थोडं पाणी घालून आपण याची पेस्ट बनवून घेऊया। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, म्हणजे 2 चम्मच आपण इथे तेल ॲड करणार आहोत। आपण इथे एक छोटा चम्मच मोहरी ॲड केलेली आहे। याला चांगली तडतडली की आपण एक छोटा चम्मच जिरे घालूया। मी इथे टोमॅटो टाकलेले आहेत फोडणीमध्ये, आणि आता 2 चम्मच आलं लसूणची पेस्ट आपण याच्यामध्ये घालूया। आलं लसूणची पेस्ट मी आधी तेलामध्ये घातली नव्हती, कारण की आलं लसूणची पेस्ट ही बुडाला चिपकून जाते पटकनच, म्हणून मी आधी टोमॅटो ॲड केले, म्हणजे टोमॅटोला आलं लसूणची पेस्ट मिक्स होऊन जाते आणि बुडालाही लागत नाही। तुम्ही बघू शकता आपला मसाला किती छान प्रकारे तयार झालेला आहे। कोथिंबीरमुळे तर त्याचा कलर अजूनच छान दिसतो। फोडणीमध्ये आपण छोटे 4 चम्मच मसाला इथे ॲड करणार आहोत। इथे छोटे 4 चम्मचच ॲड केले। तुम्हाला जर ग्रेव्ही अजून जास्त हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये जास्तही मसाला ॲड करू शकता। याला आपण मिक्स करून घेऊयात मसाल्यांना। अर्धा छोटा चम्मच हळदी पावडर,
अर्धा छोटा चम्मच लाल मिर्च पावडर आणि मी इथे अर्धाच छोटा चम्मच मीठ घातलेला आहे. आपण चवीनुसारही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. मसाल्यांना आपण चांगलं मिक्स करून घेऊया. जे इथे टोमॅटो आहेत त्यांना असं चम्मचनी थोडं स्मॅश करून घेऊया आपण, म्हणजे मसाल्यांसोबत ते चांगले मिक्स होतील आणि जो त्यांचा राहिलेला कच्चेपणा आहे तो पण त्या मसाल्यामध्ये शिजते. मसाल्यांना चांगलं मिक्स केल्याच्यानंतर आपण इथे तुम्हाला हवं असेल तरी ते तुम्ही छोला मसालासुद्धा ॲड करू शकता, पण तशी काही गरज नाही आहे. मी यानेच अशा प्रकारे मसाला तयार करून छोलेची भाजी अतिशय चविष्ट लागते, म्हणून मी छोले मसाला जो रेडीमेड मार्केटमध्ये मिळतो तो इथे वापरलेलाच नाही. हा आपण जो घरी तयार केलेला मसाला आहे त्याच्यातच आपण फक्त ही भाजी करतोय. मसाल्यांना तेल सोडलं तर या स्टेजवर आपण अर्धा ग्लास पाणी ॲड करूया. तुम्हाला जर अजून रस्सा हवा असेल तर तुम्ही फोडणीमध्ये टाकलेला जो मसाला आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करून रस्सा वाढू शकता. त्याची कन्सिस्टन्सी ही जास्त पातळही नसायला पाहिजे आणि फार जास्त घट्टही नाही पाहिजे, अशी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. एक उकळी आली तर आपण त्याच्यामध्ये छोले ॲड करू. आता आपण इथे कोथिंबीर घालूया. अर्धा काप केलेला आहे मी लिंबूचा आणि त्याचा रस मी इथे ॲड केलेला आहे. इथे आपली छोलेची भाजी ही तयार झालेली आहे. आपण इथे कुठलाही बाहेरचा रेडीमेड मसाला, छोले मसाला जो मार्केटमध्ये मिळतो तो वापरलेला नाही. आपण घरी तयार केलेल्याच मसाल्यांनी ही चविष्ट भाजी तयार केलेली आहे. मी इथे छोलेच्या भाजीसोबत भाकरी करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता किंवा लहान मुलांना पुरी बनवूनही दिली तरी लहान मुलं फार आवडीने खातील. प्लेटसुद्धा तयार करून घेतलेली आहे. अशा छोलेच्या भाजीसोबत जर तुम्ही आलेल्या पाहुण्यांना किंवा घरच्यांना जर अशी प्लेट तयार करून खायला दिली तर मोठे तर खातीलच, पण लहान मुलंसुद्धा फार आवडीने खातील. छोलेची भाजी ही एवढी अप्रतिम दिसत आहे की मला राहावलं गेलं नाही आणि मी इथे भाकरीसोबत ही टेस्ट करून बघणार आहे. गरम गरम खायची मज्जाच वेगळी. इथे छोलेची भाजी जेवढी अप्रतिम दिसते तेवढीच अप्रतिम टेस्टला आहे. तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुमचे अनुभव हे हेल्दी किचन रेसिपीजसोबत शेअर करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? हेल्दी किचन रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.